व्होल्टेज किती आहे तर 5 व्होल्ट आहे आणि रेजिस्टन्स किती आहे तर 100. तर 5 डिवाइड बाय आता टंगस्टन हे फिलामेंट वापरलं जातं, त्याच्यामधून खूप अतिवेगाने करंट फ्लो होतो, अर्थात इलेक्ट्रॉन फ्लो होतो. आणि हाय नमस्कार मित्रांनो, आज आपण ओहम्स लॉ शिकणार आहोत. ओहम्स लॉ हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला ABCD आहे बरं का. अर्थात काळजी करू नका, मी आपलं काम सोपं करतो. तर भेटूया केला. हाय निलेश. हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे. चला तर मग ओहम्स लॉ समजून घेऊया. ओहम्स लॉ म्हणजे विद्युत प्रवाह अर्थात करंट, रेजिस्टन्स अर्थात अवरोधक आणि व्होल्टेज ह्याचा संबंध सांगणारा नियम होय. ह्याच्यामध्ये I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज आणि R म्हणजे रेजिस्टन्स. निलेश म्हणजे V IR का? मग हे काम कसं करतं ते सांगशील का आम्हाला? बरोबर, याचाच अर्थ की V IR. म्हणजे मित्रांनो, जर व्होल्टेज वाढलं तर करंट वाढेल आणि रेजिस्टर हा सामान्य राहील. रेजिस्टर काय करतो तर फ्लो ऑफ करंटला रेजिस्ट करतो, यानी कमी करतो. जसं की एखादा स्पीड ब्रेकर आला की आपण गाडीचं स्पीड कमी करतो, हळू करतो गाडी. त्याचप्रमाणे रेजिस्टर आला की इलेक्ट्रॉनचं स्पीड हे कमी होतं, त्याच्यातून फ्लो ते अलाव करत नाही. म्हणजेच काय मित्रांनो, करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज आहे आणि तेथे रेजिस्टर हा सामान्य राहील. आपल्याकडे दोन रेजिस्टर आहेत, एकाची व्हॅल्यू 100 ओहम आहे आणि दुसऱ्याची व्हॅल्यू 1000 ओहम आहे. मग सांगा बरे की जास्त करंट कुठल्या ह्याच्यातून फ्लो होईल? कमेंट करा खाली. तर मित्रांनो, आपल्याला के सांगन की 100 ओहम आणि 1000 ओहम मधून किती करंट फ्लो होत आहे तो. के सांग बरं किती करंट फ्लो होत आहे आणि त्याचा फॉर्म्युलाही सांग. हो निलेश, आपल्याला करंट काढण्यासाठी करंट इक्वल टू V डिवाइड बाय R हा फॉर्म्युला वापरायला लागेल. त्याच्यासाठी इथं व्होल्टेज किती आहे तर 5 व्होल्ट आहे आणि रेजिस्टन्स किती आहे तर 100. तर 5 डिवाइड बाय 100 इक्वल टू येतं किती 0.05 म्हणजे 50 मिली एंपियर करंट. एवढा करंट हा 100 ओहम या रेजिस्टन्स मधून फ्लो होत आहे. तर मित्रांनो, 100 ओहम मधून किती करंट फ्लो होत आहे हे आपल्याला केने सांगितले आहे. याचप्रमाणे 1000 ओहम मधून किती करंट फ्लो होत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, हे ते आहे एक बल्ब. तर मित्रांनो, हा बल्ब कुठल्या प्रिन्सिपल वर्क करतो तर अर्थातच लो रेजिस्टन्स. जेव्हा रेजिस्टन्स खूप कमी असतो त्यावेळेस त्या बल्बच्या फिलामेंट मधून, आता टंगस्टन हे फिलामेंट वापरलं जातं, त्याच्यामधून खूप अतिवेगाने करंट फ्लो होतं, अर्थात इलेक्ट्रॉन फ्लो होतो आणि त्याच्या व्हायब्रेशन्समुळे तो प्रकाश उत्पन्न होतो. जेवढे इलेक्ट्रॉन व्हायब्रेट होतील तेवढा जास्त प्रकाश आपल्याला मिळतो. म्हणजे जास्त प्रकाशाचे बल्ब असतात ना, 100 वॅट, 200 वॅट आणि 50 वॅट, 20 वॅट, ह्या प्रकारे. म्हणजे हे कशावर ठरतं तर इलेक्ट्रॉनच्या स्पीडवर, ते किती स्पीडनी मूव्ह होतात त्याच्यानुसार त्या रेज बाहेर पडतात. म्हणजेच आपल्याला विजिबल रेज, एक्सरे नाही म्हणू शकत नाही, विजिबल रे आणि UV रेज, विजिबल रे आणि UV रेज. त्याचप्रमाणे लो रेजिस्टन्स हा कशामध्ये वापरला जातो तर मित्रांनो, लो रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिक आयन मध्ये वापरला जातो. ते आपले कपडे प्रेस करण्यासाठी वापरतो आपण, त्याच्यामध्ये वापरलं जातं. आणि सेकंड हाय रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्स कशामध्ये वापरला जातो तर जे इलेक्ट्रिक कंडक्टर असतात त्यांना इन्सुलेटर करण्यासाठी हाय रेजिस्टन्स वापरला जातो. म्हणजेच ग्लास, सिरॅमिक हे इन्सुलेट करतात. कशापासून तर आपल्याला शॉक लागण्यापासून आणि
जो करंट आहे तो जमिनीमध्ये उतरण्यापासून आपल्याला म्हणजे त्या करंटला जमिनीत उतरून देत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बरं का. कारण आम्ही दोघे आपल्यासाठी खूप चांगले कंटेंट घेऊन येणार आहात. की तुला काय बोलायचं आहे का?